नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला सगळ्या संस्थांची रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू आहे. त्याला डेट वाढून मिळाली 30 जून पर्यंत. आता ही रखडलेली मी का म्हटलं, कारण कित्येक महिन्यांपासून वर्षापासून शिक्षक भरती रखडलेली आहे. 2025 मध्ये टेटचा निकाल लावून सुद्धा अजून शिक्षक भरती होत नाही. त्याला बरीच कारणं दिली जातात, बरेच कारणं, याच्यावरती बरेचसे व्हिडिओ पण मी घेतलेले आहे. त्यामुळे मी शब्द टाकला रखडलेली भरती, कारण ही लांबतच चालली, शेपटासारखी लांबतच चालली. बघूया काय नेमकं जागा वाढ होणार, असे बरेचसे व्हिडिओ सोशल मीडियाला येत असतात. जागा वाढ होणार या कारणामुळे, त्या कारणामुळे, असे कारण तसे कारण. चांगली गोष्ट, जागा वाढ व्हायलाच पाहिजे, पण आता जास्त शेपूट न लांबवता वेळीच ही शेपूट थांबवून शिक्षक भरती करावी, कारण असंख्य हजारो लाखो विद्यार्थी आणि शिक्षक सुद्धा इथे वेटिंग मध्ये आहे की आमची निवड कधी होणार, ही परीक्षा कधी होणार, हे शिक्षक भरती पवित्र पोर्टल कधी चालू होणार आहे. सो बघूया महत्वाची अपडेट काय. तत्पूर्वी महामॅरेथॉन सेशन टीईटीचं चालू आहे, तुमच्या मित्रांना नक्की कळवा. हे सेशन बघा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये 6-7 तास आम्ही घेत असतो. आता हे सेशन, आजचं विज्ञानचं सेशन, उद्या गणिताचं आणि परवा मानसशास्त्र सेशन आहे. ह्या टायमिंगनुसार ह्या डेटला हे सेशन होणार आहे. ती फॅकल्टी तुमचे सेशन घेणार आहे. त्याचबरोबर मेंटॉरिंगची बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे. प्राधान्यक्रम देण्यापासून नियुक्ती होईपर्यंत सगळ्या स्तरावर तुम्हाला आम्ही गायडन्स करणार आहोत. अपेक्षित असेल तर नक्की जॉईन करा. अदरवाईज युट्यूबवरती पण आम्ही तुम्हाला गायडन्स करणार आहे स्कॅटर पद्धतीने. आता यामध्ये लक्षात घ्या की एक बातमी तुमच्या समोर टाकली मी, नवराष्ट्र चॅनल न्यूजपेपरने दिलेली बातमी आहे. गडचिरोलीची बातमी, 16 जूनची बातमी आहे. 13 ते 16 शाळा मिळून एक केंद्र प्रमुख, गुणवत्ता यादीतील शिक्षकांची होणार निवड. 12 वर्षाची प्रतीक्षा संपली, 50 नवे केंद्र प्रमुख इथे रुजू होणार आहे गडचिरोलीमध्ये. असे प्रत्येक जिल्ह्याची बातमी. खरं म्हणजे याला राजेंद्र खैरनार साहेब जे आहेत, सर आहेत, शिक्षक आहेत, यांनी खूप मोठा इथे काय लढा दिला आणि ह्या लढ्याला इथे यश आलेलं तुम्हाला दिसतंय. बघा बरेचसे शिक्षक त्यांच्या नावाने सुद्धा उदो करतायत, जे करतायत. सो राजेंद्र सर, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या कार्याला सलाम करतो. पुढे अजून एक बातमी दिली त्यांनी बघा, लोकमतची बातमी. हजारो शिक्षक आता होणार केंद्र प्रमुख. स्पर्धा परीक्षांमध्ये होणार नियुक्ती, रिक्त झालेल्या जागांसाठी पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला गती. म्हणजे आता लक्षात घ्या, 2410 शिक्षक केंद्र प्रमुख होतील, ह्या जागा रिक्त होतील. 38,000 शिक्षकांनी दिली होती परीक्षा, त्यापैकी 2410 शिक्षक इथे काय होणार आहे, रिक्त म्हणजे केंद्र प्रमुख जागेवरती हे काय होणार आहे, नियुक्त होणार आहे. आणि त्यामुळे ह्या जागा रिक्त होणार आहे आणि ह्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होणार आहे. या संदर्भात पाठीमागे पण मी व्हिडिओ घेतला होता. 2400 शिक्षकांची पदे रिक्त होणार, या संदर्भात महत्वाचं नोटिफिकेशन आलं होतं आपण शरद माकणे सरांचं. 2400 जी पद आहेत ही शिक्षकांची, शिक्षक या पदांवरती केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती होतील. पण यावेळेस तुम्ही लक्षात घेतलं असेल की मागे जो व्हिडिओ घेतला त्यात सांगितलं होतं ही पदं भरण्यास त्यांनी उशीर केला आणि उशीर केल्यामुळे पवित्र पोर्टल ह्या जागा ऍड होणारच नव्हत्या, नाहीच होणार. पण आता हे बघा एक्सटेंड तर केलंय, 30 तारखेपर्यंत काय केलं, एक्सटेंड केलं आहे. ती पण बातमी बघा आपल्याकडं. काय पवित्र पोर्टलला ज्या संस्थांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी 30 तारीख एक्सटेंड करून दिलेली आहे. ती एक्सटेंड केल्यामुळे काय झालं, करणारच होते आणि करावं लागणारच होती असं आहे. कारण बऱ्याच संस्थांची बिंदू नामवली अपडेट नाहीये, मावक अपडेट नाहीये, सगळ्याच गोष्टी आहेत. मग त्यात अजून एक कारण हे होतं की केंद्र प्रमुख भरतीमध्ये शिक्षकांची इथे नियुक्ती करायची होती. 2400 शिक्षकांची पदं रिक्त होणार होती. ती रिक्त पदं काय पुढच्या शिक्षक भरतीला भरता का? आता शिक्षक भरती चालू आहे, आताच भरून घ्यायला पाहिजे आणि भरली जाते. त्यानंतर पाठीमागच्या शिक्षक भरती 10% जागा रिक्त आहे, त्यावर सुद्धा न्यायालयीन केसेस, कोर्ट केसेस चालू होत्या, पण त्या सुद्धा आता वर्ग करण्यात आल्या ह्या शिक्षक भरतीमध्ये. सो त्याही जागा ऍड होतील. त्यामुळे नवीन ह्या शिक्षक भरतीमध्ये बऱ्या प्रमाणात जागा वाढणारच आहे. ज्या येणार होत्या येणारच आहे, पण ह्या कारणामुळे अजून जागा वाढणार आहे. केंद्र प्रमुखांच्या जागा ऍड झाल्या, पाठीमागच्या शिक्षक भरती 10% जागा ऍड झाल्या. सो इथे जवळपास असं म्हणूया आपण 3-4 हजार जागा तर हमखास वाढलेल्या आहेत. म्हणजे ज्या येणार ते येणारच, पण 3-4 हजार जागा अजून मिळत असेल तर चांगली गोष्ट, ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही लेटच करत चला, अजून लेट करा, पण असं म्हणायचं नाही आपल्याला, अजून लेट नका करू. जे राहिलेले भरतीच्या ज्या रिक्त जागा त्याची लवकरात लवकर जाहिरात करा, संबंधित विभागाला कारवाई करा, त्यांच्यावरती तटस्थ आदेश द्या, त्यांना विनंती नका करू, आदेश द्या आणि लवकरात लवकर ही भरती करा, अशीच अपेक्षा आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एवढंच सांगतो की 2400 पदांसंदर्भात केंद्र प्रमुखांची नियुक्ती जवळपास सगळीकडे समायोजन झालेलं आहे. म्हणजे तिथे समुपदेशन झालं, समुपदेशन नंतर त्या संबंधित शिक्षकाला केंद्र प्रमुख म्हणून त्यांना सीट पण अलोकेट करण्यात आलेलं आहे. सगळ्या जिल्ह्यांचं हे काम झालेलं आहे. 2400 जागा लवकरच ह्या रिक्त होऊन शिक्षक भरतीला इथे अपडेट होतीलच. याबाबतची ही महत्वाची अपडेट होती. तुम्हाला ही अपडेट काय वाटली, कशी वाटली मला कमेंटमध्ये
नक्की कळवा. अभ्यास जोरदार तुमचा होताच, चांगला अभ्यास, स्कोर पण चांगला आहे. नक्कीच इथे जागा जास्त येतील आणि प्रत्येकाला संधी इथे भेटेल. या संदर्भात प्राधान्यक्रमापासून नियुक्तीपर्यंत आम्ही तुम्हाला गायडन्स युट्यूबवरती पण करणार आहोत आणि सेपरेट सेशन या बॅचमध्ये पण अवेलेबल असणार आहे. योग्य इथे आपण बघू शकता, जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.